मला ॲडमिशन घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचं टेक्निकल पाया पक्का होतो आणि आपण पाहिलं तर 11वी-12वी झाल्यावरही मुलं टेक्निकल एज्युकेशनकडे येतात. तर तसं न होता इथं सहज ॲडमिशन मिळणे, स्वस्तामध्ये हे एज्युकेशन होतं. गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप सर्व ॲप्लिकेबल आहेत. मुलींना फ्री एज्युकेशन आहे डिप्लोमासाठी. हे फक्त ज्या डेव्हलपमेंट फीज आहेत त्या मुलींना द्याव्या लागतात. तसंच डिप्लोमाचा सिलेबस आपण पाहिलात तर इंडस्ट्रीच्या ज्या लेटेस्ट रिक्वायरमेंट आहेत त्याला अनुरूप बनवलेला असतो. त्याच्यामुळे डिप्लोमा एज्युकेशनमध्ये मुलांना जॉब लगेच मिळतो. पाहिजे असेल तर हायर एज्युकेशनला जाऊ शकतात किंवा स्वतःचा व्यवसायही चालू करू शकतात. मुलांचे टेक्निकल विकास एज्युकेशनमधून होतच असतो, पण त्यासोबत मुलांचा सोशल डेव्हलपमेंट व्हावी, इमोशनल डेव्हलपमेंट व्हावी आणि फिजिकल डेव्हलपमेंट व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. इथं सर्व खेळांचे मैदान उपलब्ध आहेत, ज्याच्यामुळे फिजिकल डेव्हलपमेंट मुलांची मुलींची होती. मुलींसाठी वेगळ्या जिम उपलब्ध आहेत, मुलांसाठी देखील आहेत. त्याच्यानंतर सोशल डेव्हलपमेंट होण्यासाठी आपण सर्व सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये मुलांची इन्व्हॉल्वमेंट असते. गावाच्या कुठल्याही सोशल कार्यक्रमामध्ये कॉलेजतर्फे सहभाग घेतला जातो आणि बाकीचा जो विकास आहे म्हणजे उद्योजकता विकास व्हावा यासाठी उद्योजकता शिबिर घेतले जातात. मुलांचं टेक्निकल नॉलेज वाढावं म्हणून गेस्ट लेक्चर घेतले जातात, इंडस्ट्रीयल व्हिजिट घेतले जातात आणि सर्व प्रकारे मुलांना विकास कसा होईल हे पाहिलं जातं. मॅनेजमेंट असेल, आमचे सचिव साहेब असतील, सर्व शिक्षक असतील, हे स्टुडंट्सला सेंटरला ठेवून कुठलेही डिसिजन घेतात. आमचं कॉलेज आम्हाला वेरियस प्रकारचे अपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करतं. टेक्नॉलॉजिकल इव्हेंट्स असतील, डिफरंट टाईप्सचे कॉम्पिटिशन्स असतील, ह्यामध्ये आम्हाला खूप मदत करतं. ह्या गोष्टींमुळे आमचा भरपूर कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो, जेणेकरून आम्हाला नवीन नवीन संधी भेटत राहतात. इवन आमच्या फ्युचरसाठी पण आम्हाला खूप हेल्प होत आहे. आम्ही जेव्हा पुढे डिग्री लेवलला जाऊ, ह्या कॉलेजमुळे आम्हाला खूप जे काही अपॉर्च्युनिटीज भेटलेल्या आहेत त्यामुळे आम्ही भरपूर गोष्टी डिग्रीला घेऊन जात आहोत. मायक्रो प्रोजेक्टचं असे एक टेक्निक आमच्या कॉलेजने आम्हाला शिकवलेले आहे की ज्याच्यामध्ये आम्ही डिग्री लेवल टाईपचे प्रोजेक्ट करत आहोत, ज्याने डिग्रीला जाण्याआधीच आम्ही फुल्ली प्रिपेअर होत आहोत, ज्याने आम्हाला खूप मदत होत आहे. आणि इवन आमचं कॉलेज वेरियस टेक्निकल इव्हेंट्स घेत आहे, ज्याच्यामध्ये पेपर प्रेझेंटेशन असेल, पोस्टर प्रेझेंटेशन असेल किंवा वेरियस स्पीच कॉम्पिटिशन्स असे होत आहेत. तर पेपर प्रेझेंटेशनमध्ये पण आमचं कॉलेज स्टेट लेवलपर्यंत गेलेलं आहे. एखाद्या शैक्षणिक संस्थे